हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघू शकता इथं मी छान अशी डिझाईन तुम्हाला उलनपासून बनवायला शिकवणार आहे. आणि ही डिझाईन जी आहे ते आपण तोरण म्हणूनही वापरू शकतो किंवा उंबरठ्यावरती उंबरठा पट्टी म्हणूनही वापरू शकतो किंवा महालक्ष्मीच्या वेळेला आपण ज्यावेळेला मखर टाकतो, मकराच्या पुढं आपण रांगोळी वगैरे काढतो, तर तिथे सुद्धा आपण अशी मोठी ही उंबरठा पट्टी बनवून आपण ठेवू शकतो. अतिशय सुंदर दिसते. तर इथे बघा मी यावेळेला हे घेतलेलं आहे रेक्झिन. 2-3 व्हिडिओमध्ये मी कॅनव्हास वापरलेलं होतं. या अगोदरही रेक्झिन वापरलेलं होतं. कोणता बेस हवा आहे तो आपण घेऊ शकतो. याला दोन्ही बेस चालतात, रेक्झिन, नॉनओन किंवा कॅनव्हास. तर इथे रेक्झिनवरती बघा मी हे टाकलेलं आहे, कार्बन टाकलेलं आहे आणि कार्बनच्या वरती आपण ही डिझाईन टाकली. आता ही डिझाईन मी अगोदर पेपरवरती काढून घेतलेली आहे. ट्रेसिंग पेपर म्हणतात याला. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे ट्रेसिंग पेपर आपल्याकडे भरपूर डिझाईनचे पेपर आहेत. तुम्हाला जर पेपर हवे असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. स्क्रीनवरती मी नंबर देते आहे. तर त्या आणि उलन मॅटसाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहे. तर इथे बघा मी संपूर्ण डिझाईन जी आहे तोरणपट्टी, उंबरापट्टी पूर्ण ट्रेस करून घेतलेली आहे रेक्झिनवरती. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा ट्रेस करून घ्यायची आहे. जशाच तशी खाली उमटलेली आहे. जिथे उमटलेली नाही तिथे आपल्याला पेनने डार्क करून घ्यायचं आहे. आता इथं बघा त्याच्या जी रेषा आहे त्याच्या वरच्या रेषेच्या वर 1.5 इंच मी वरती अशी खूण करून घेते आणि एक लाईन मारून घेते, जी की आपली जी पट्टी आहे ती बनवण्यासाठी, डिझाईनच्या वरची जी पट्टी आहे ती. तर ती पट्टी बनवल्याशिवाय लूक येणार नाही. त्यामुळं 1.5 इंचाची मी पट्टी बनवली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही 2 इंचाची बनवू शकता, परंतु जास्तही मोठी एवढी दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. त्यामुळे मी फक्त 1.5 इंचाची घेतलेली आहे. तर इथे बघा आता हे संपूर्ण काम झालेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेवढं लागेल तेवढंच आपल्याला डिझाईन. आणि अगोदरच जे आपण उलन वापरणार आहेत कलर कॉम्बिनेशन, ते सगळे अगोदरच काढून घ्यायचे आहेत. तर जेणेकरून नंतर आपण ऐन वेळेला तयार करत असताना डिझाईन आपल्याला कन्फ्युजन होणार नाही, कोणती वापरावी काय नाही उलन कलर कॉम्बिनेशन. तर अगोदरच कलर कॉम्बिनेशन आपण सगळे काढून घ्यायचे. आता जेवढी डिझाईन आपण इथं टाकून घेतलं आहे तेवढीच आपण आता इथं कट करून घ्यायची आहे. जेणेकरून आता करत असताना आपल्याला उलन वगैरे चिटकावत असताना मोठी अडचण येणार नाही. एक्स्ट्राचं जे रेक्झिन असतं तर त्या रेक्झिनची अडचण होऊ शकते आपल्याला करत असताना. तर जेवढं लागेल तेवढंच आपण डिझाईन कट करून घ्यायची. आता त्याच्यानंतर मी डार्क हिरवा कलर घेतलेला आहे बाँड्रीसाठी वरच्या, आणि पूर्ण बाँड्री आता इथं देऊन घेते. तर मैत्रिणींनो, मी आता बाँड्री देऊन घेते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच कंटेंट मी नवनवीन कंटेंट तुमच्या सगळ्यांसाठी बनवत असते. प्रत्येक वेळेला मी नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो तुमच्यासाठी. रेग्युलर व्हिडिओ बनवणं हे सुद्धा एक खूप टास्क आहे, मोठा टास्क आहे. व्हिडिओ बनवा, एडिट करा, घरातली कामं असतात, सगळं असतं. तरीही मलाही वाटतं की तुमचाही छान असा प्रतिसाद येतो आहे आणि छान मागच्याही व्हिडिओला छान असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही, आणि अजूनही द्याल हीच माझी अपेक्षा आहे. तर मी एवढं सगळं तुमच्यासाठी करते, तर तुम्हीसुद्धा माझ्यासाठी काहीतरी करा, काहीतरी तुम्ही मला द्या असं मला वाटते. जास्त काही नको आहे मला तुमच्याकडून, फक्त एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करत चला. फक्त मी तुमची कमेंट ऐकण्यासाठी, कमेंट वाचण्यासाठी खूप आसुसलेली असते की प्रत्येक वेळेला वाटतं की आपण थोडं तरी काम केलं आहे आता याबद्दल, तर आपल्याला थोडं कोणीतरी ॲप्रिशिएट केलं, छान असं म्हटलं तर प्रत्येकालाच बघा असं आणखीन नवीन काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तर मला तेच प्रोत्साहन तुमच्याकडून हवं आहे की माझी रांगोळी आवडते आहे किंवा नाही, काय समजतं आहे न समजतं आहे, हे तुम्हाला जे मनाला काही वाटते ते मला कमेंटमध्ये सांगत चला. त्यामुळं मग मी आणखीन नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर एवढंच करा प्लीज की जे काही वाटते ते कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता मी पूर्ण बाँड्री देऊन घेतली डार्क हिरव्याने, आणि मध्ये पूर्ण पोपटी कलर असा फेंट हिरवा म्हणजेच भरून घेतलेला आहे. तर 4 लाईनी झालेल्या आहेत. तर
तर ही वरची पट्टी आपली कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर हे जे खालचे अर्धगोल आहेत तर ते अर्धगोल आपण हे बघा मी डार्क चॉकलेटी कलर इथं घेतलेला आहे. डार्क चॉकलेटी कलरच्या 2 रेषा घ्यायच्या आहेत, 2 लाईनी. आता याच्यानंतर आंबा पिवळा कलर मी वापरते, मँगो कलर. तर डायरेक्ट तुम्ही मँगो कलर वापरण्यापेक्षा लालही वापरला तरी इथं आणखीन सुंदर दिसेल, परंतु मी वापरलेला नाही आहे कारण का थोडंसं चंद्र जो आहे माझा अर्धगोल तो कमी पडेल म्हणून मी जास्त शेड घेतलेले नाहीत. तुम्ही इथं हवे तेवढे शेड थोडंसं मोठं घेतलं तर घेऊ शकताय. तर नसेल एवढंच घेतलं असेल तर तुम्ही एवढेच शेड तुम्ही घेऊ शकतात. सिंगल शेड घेतल्यावर एवढं उठावदार दिसणार नाही, त्यामुळं मी डबल शेड घेतलेत, म्हणजे डबल लाईनी घेतल्यात प्रत्येक शेडच्या. तर बघा आता आंबा पिवळा झाल्याच्या नंतर लिंबू पिवळा घेतला आहे आणि लिंबू पिवळ्याच्या नंतर मोती कलर घेतलेला आहे. मोती कलरच्या सुद्धा 2 लाईनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मध्ये जो थोडासा भाग उरलेला आहे तिथं पांढरा कलर घ्यायचा आहे. बघा आता हे किती सुंदर दिसतंय कॉम्बिनेशन. जसं की आपण फुलांच्या जे पाकळ्या असतात, फुलं आपण पाकळ्या काढून असं डिझाईन वगैरे बनवतो बघा दिवाळीच्या वेळेला, तशीच डिझाईन दिसते. पाकळ्या काढून आपण झेंडूच्या फुलांच्या वगैरे आता हे बघा मधले झेंडूच्या फुलांसारखं दिसते, साईडचं जे चॉकलेटी आहे तर ते आपलं गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांसारखं दिसते. हे असं सुंदर दिसते. मधलं शेवंतीचे जे पाकळ्या असतात पांढरं तर तसं दिसते. तर हे आता असंच संपूर्ण कंटिन्यू करून घ्यायचं आहे आपल्याला पुढं. चॉकलेटी, आंबा पिवळा आणि लिंबू पिवळा, मोती कलर, त्याच्यानंतर पांढरा कलर. आता हे कलर मी इथं वापरलेत. तुम्हाला जेही कलर वापरायचे तेही तुम्ही वापरू शकता. इथं गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता, म्हणजे डार्क गुलाबी, फेंट गुलाबी, त्यानंतर पुन्हा फेंट आणि पांढरा मोती असा तुम्ही कलर कॉम्बिनेशनही घेऊ शकता. ते सुद्धा कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं. तर पूर्ण हे मी इथं कंप्लीट करून घेते. तर मैत्रिणींनो, या अगोदरचे सुद्धा व्हिडिओज छान छान बनवलेले आहेत, ते जर पाहिले नसतील तर नक्की एकदा पाहून घ्या. तर बघा हे पूर्ण झालेले आहेत वरचे आपले गोल आकार जे आहेत तर ते अर्धगोल. आता त्याच्यानंतर राहिलेलं आहे तर ते पानं आपले. तर पानंसुद्धा हे बघा अगोदर मी डार्क हिरव्या कलरने बाँड्री देऊन घेते पानांची. सगळ्या पानांना बाँड्र्या देऊन घेतलेल्या आहेत बघा इकडं, आणि 2 ठेवलेले होते तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे तुम्हालाही थोडंसं लक्षात येईल यासाठी. तर हे बघा दोन्ही पानं मी असं बाँड्री अगोदर देऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला रेष वगैरे मारत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला फेंट हिरवा म्हणजेच पोपटी कलर आपल्याला आतमध्ये भरून घ्यायचे. आता बरेच जण रेषामध्ये एक रेष मारून साईडला भरून घेतात, पण मी आहे असंच पूर्ण पानाचा आकार गोल असं देऊन घेतलेला आहे, सुंदर दिसतो. तर बघा अशाच प्रकारे पोपटी कलर भरून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये, आणि सुंदर अशी आपली पानं तयार होतात. उंबरठा पट्टी आपली आहे अशी तयार झालेली आहे. जर तुम्हाला आता हे तोरण म्हणून वापरायचं असेल तर वरती जे आपण पोपटी कलर हिरवा कलरची पट्टी बनवलेली आहे त्याच ठिकाणी वरूनच आपल्याला पोपटी कलरची एक उलन लावून घ्यायची आहे. वरूनच लावायची आहे, खालून रेग्झिनच्या साईडला लावू नका, कारण रेग्झिनच्या साईडला जर लावलं तर ते निघण्याची शक्यता असते. वरच्या बाजूने उलनवरती उलन जर चिटकावली तर अजिबात निघत नाही, म्हणजे ती आपल्याला दोरी खिळा वगैरे जर लावलेला असेल दरवाजाला तर त्याला बांधता येईल व्यवस्थित. तर हे सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे उंबरठा पट्टी. आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. रेग्झिन सगळं व्यवस्थित मी इथं कट करून घेतले आणि छान अशी उंबरठा पट्टी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.